आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेत आणि या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लेख प्रसिद्ध केलेला आहे। लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय या मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध झालेला आहे आणि फडणवीस यांनी या लेखातून काँग्रेस आणि गांधी घराण्यावर निशाणा साधलाय। एका घराण्याचा अहंकार शमवण्यासाठी आणीबाणी काळात संविधानाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या असा आरोप फडणवीस यांनी या लेखात केलाय। आणीबाणी काळामध्ये विरोधी नेत्यांनी आवाज उठवला नसता तर देशात हुकुमशाही प्रस्थापित झाली असती असंही फडणवीसांनी या लेखामध्ये म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहिलेला आहे आणि काँग्रेस आणि गांधी घराण्यावर त्यांनी निशाणा साधलाय। एका घराण्याच्या अहंकारासाठी आणीबाणी महत्त्वाचे मुद्दे या लेखातले। आणीबाणी काळामध्ये संविधानाच्या चिंधड्या उडाल्या। आणीबाणी काळामध्ये विरोधी नेत्यांनी आवाज उठवला, अन्यथा देशात हुकुमशाही प्रस्थापित झाली असती। काँग्रेसनं आंबेडकरांच्या विचारांना स्थान दिलं नाही। काँग्रेसनं आंबेडकरांच्या संविधानावर सूड उगवला। ते लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय अशा मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध झालेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा विशेष लेख प्रसिद्ध झालाय आणि लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय असा मथळा दिलेला आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये चर्चिले गेलेत, काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, खरं तर आणीबाणीच्या एकंदर घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी हा लेख लिहिलाय आणि खऱ्या अर्थानं काँग्रेसवरती त्यांनी पुन्हा एकदा टीका केलेला आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याविरुद्ध देवेंद्र फडणवीस हा संघर्ष सातत्यानं पाहायला मिळतोय। एका घराण्याचा अहंकार शमवण्यासाठी आणीबाणी काळात संविधानाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या आणि खरं तर त्या काळात नेत्यांनी आवाज उठवला नसता तर भारतामध्ये हुकुमशाही देखील आली असती, अशा प्रकारची टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवरती केली आहे। ज्या पद्धतीनं काँग्रेस सातत्यानं बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्द्यांवरती भाजपवर टीका करते त्याला देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। काँग्रेसनं कधीही बाबासाहेबांच्या विचाराला स्थान दिलं नाही, उलट आणीबाणीच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या संविधानावरच सूड उगवण्याची भूमिका काँग्रेसनं बजावली असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यासोबतच जर देशभरातील ज्या संस्था आहेत त्यावरती काँग्रेसच्या आणीबाणीच्या काळामध्ये सेन्सॉरशिप सुद्धा लादण्याचं काम काँग्रेसनं केलं होतं। मिसा कायद्याअंतर्गत अनेक नेत्यांना कारण न देता सुद्धा अटक करण्यात आली होती। त्यांचे वडील स्वतः गंगाधरराव फडणवीस यांना देखील अटक झाल्याची गोष्ट जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी यामध्ये नमूद केलेली आहे। त्यामुळे एकंदरच आणीबाणीच्या काळात मनामध्ये चीड निर्माण होत होती आणि खरं तर काँग्रेस ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरवरती भूमिका घेत होती त्याची काँग्रेसला लाज वाटायला हवी अशा प्रकारची टीका मुख्यमंत्र्यांनी या लेखाच्या माध्यमातून आणि आणीबाणीच्या एकंदर 50 वर्षांच्या पूर्णतेबद्दल काँग्रेसवरती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र आता यावर अर्थातच काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।